पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी आपण ऐरोली विधानसभेमध्ये आहोत। 6 वाजेपर्यंत आहे, तुम्ही या। ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। काही काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत। निवडणुकीची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडत आहेत त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार। नमस्ते बोला। काय सांगाल एकंदरीत या निवडणुकीच्या अंतर्गत कशा पद्धतीने निवडणुकी पार पाडत आहेत, काय सांगाल याच्यावर? आज या ठिकाणी आपली लोकसभेची सार्वजनिक निवडणूक आहे आणि लोकांनी उत्सुक असा प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे अगदी या ठिकाणी वोटिंग केलं। तरुण वर्ग असतील, आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, विभागातले अपंग असतील आणि सर्वांनी या मतदानामध्ये भाग घेतलेला आहे आणि हा एक मतदानाचा महोत्सव एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी सेक्टर 4 मध्ये चालू आहे। परंतु आज अनेक बूथ वरती आम्ही व्हिजिट केलेले आहेत। त्या अनुषंगाने अनेक तरुणांचे जे वोटिंग जे 2019 ला त्यांचे वोटिंग मध्ये लिस्ट मध्ये नाव आलं होतं, 2014 मध्ये देखील आलं होतं, परंतु 2024 मध्ये काही लोकांची यादीमध्ये नावं नाही आहेत। त्यावर तुम्ही काय म्हणता? अगदी बरोबर। आज आपण पाहिलं असेल 2021 ला ज्यांनी वोटिंग केली अशी बरीचशी नावं आहेत, ते इतर राहत असून पण 20-25 वर्ष इथले रहिवासी आहेत, परंतु त्यांची नावं डेट झालेले। मला वाटतं हा निवडणुकीचा गलतन कारभार आहे, कारण अपडेट यादी त्यांनी जी करायला पाहिजे ती करत नाही। कारण आम्ही गेल्या सातत्याने 5 वर्ष त्यांना अपडेट देत असतो, यादीचं कोण आले कोण गेले, इव्हन जे मयत झाले त्यांचं देखील आम्ही नाव डेट करण्यासाठी पंचनामे जरी केलेले आहेत तरी ती नाव डेट झालेली नाही। निवडणूक आयोगाने कुठेतरी याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, कारण आज लोक फार उत्सुकपणे कोणी लोक बाहेरून वोटिंग करायला आले जे इथून शिफ्टिंग झालेले आहे, पण त्यांची नावं डेट झालेली आहेत। हे कुठेतरी लोकशाहीला न पटणार आहे, कारण मतदारांचं म्हणणं आहे की आज आम्ही लोकशाहीचा हक्क बजावला गेला असताना आम्हाला हक्कापासून मतापासून लांब ठेवले, आमचा हक्क हिरावून कुठेतरी घेतलेला ही योग्य बरोबर नाही। निवडणुकांनी यापुढे असं होता कामा नये, यामध्ये अपडेट संपूर्ण यादी अपडेट केली पाहिजे। यामध्ये निवडणूक आयोगाची चुकी आहे असं एकंदरीत तुमचं म्हणणं? हो, नक्कीच निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे होते ना, कारण त्यांची यंत्रणा या ठिकाणी राबवली जाते। आमचं तर वर्षभर त्यांना सहकार्य असतं, ज्या ते सर्वेक्षण करतात ते आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करत असतो। एवढं सर्व करून पण देखील बरेचशी मतदारांची नावं या ठिकाणी वगळली गेलेली आहेत। एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारू इच्छितो। 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी देण्यात आला होता, ज्याचं 45,000च्या प्लस या नवी मुंबईमध्ये मतदान झालं होतं, परंतु यावेळेला काही त्रुटी आढळल्यामुळे तो जो अर्ज आहे तो बाद झाल्यामुळं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी देण्यात आलेलं नाहीये। तर त्याचा फायदा हे कोणाला होईल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच या वंचित बहुजन आघाडी इथं नसल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा या इथं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच या ठिकाणी होणार आहे। कारण आपण पाहिलं असेल वंचितचे महाविकास आघाडीने पूर्णपणे प्रयत्न केले होते की एकत्र यावं, परंतु त्यांचे काय अटी असतील त्यांच्या अटीनुसार त्यांना जमले नाही आणि या ठिकाणी नक्कीच त्याचा या ठिकाणी बेनिफिट या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी तरी असती तरी लोकांनी या ठिकाणी विचार केलेला आहे की या ठिकाणी आपण एक सर्वसमावेश म्हणून महाविकास आघाडीला या ठिकाणी मतदान करायचं आहे। एक नगरसेवक आहात आपण या ठिकाणी, तर या विधानसभेला वंचित बहुजन आघाडी आणि एकंदरीत महाविकास आघाडी एकत्रित येईल असं तुम्हाला वाटतंय का? हा प्रश्न वरच्या लेवलचा आहे, कारण तरी पण एक बघा, एक कार्यकर्ता म्हणून असेल किंवा एक या ठिकाणी आपण पाहिलं असेल मागच्या 8-10 दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर स्वतः बोलले की जर काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव गट शिवसेना असेल जर यांनी होकार देत असेल तर आपण महाविकास आघाडीमध्ये विधानसभेला आम्ही तुमच्यासोबत येऊ। धन्यवाद साहेब, तुम्ही वेळ काढून आपल्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दे। माजी नगरसेवक सोनवणे साहेब म्हणून जे ऐरोली मधून आहेत, त्यांनी छान प्रकारे या ठिकाणी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे। त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे पण काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काटे साहेब आहेत आपल्या बरोबर। काय सांगाल साहेब, आज निवडणुकीची प्रक्रिया जी आहे कशा पद्धतीने पार पाडत आहे, तुमचा काय अनुभव आला या सकाळी आणि आतापर्यंत? साहेब, सकाळपासूनच एकदम शांततेच्या वातावरणामध्ये ते निवडणुकीची प्रक्रिया पार पडलेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह भरपूर आहे, कारण जी आतापर्यंत 10-15 दिवस जी मेहनत कार्यकर्त्यांनी घेतली होती ती मेहनत कुठे रंगलेली अशी दिसते। कारण आम्ही घराघरामध्ये जाऊन वोटर लोकांना अपील केलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा बऱ्यापैकी मतदान केलेलं आहे। थोडीशी एक खंत एकच वाटते की बऱ्याचशा ज्या याद्या आहेत ह्या अपडेट नाही आहेत, कारण जे मयत वगैरे लोक आहेत त्यांची नावं आहेत आणि जे हयात लोक आहेत त्यांची नावं नाहीत। त्यामुळे थोडंसं निवडणूक आयोजकाला ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की येणाऱ्या ज्या काही निवडणूक
असेल त्यामध्ये अशी जी लिस्ट आहे विधानसभेची वगैरे, त्यामध्ये ही लिस्ट अपडेट झाली पाहिजे. ज्या युवकांची नावं नाही आहेत किंवा जे लोक मयत झालेले आहेत त्यांची नावं यातून डिलीट झाले पाहिजे, अशी ह्याद्वारे मी अपील करतो. एकंदरीत तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता आम्ही बरेच जे शाळेवरती आम्ही व्हिजिट केलेलं आहे, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, या ठिकाणी, तर अशा ठिकाणी आम्हालाही आढळून आलं की नवीन जे युवक आहेत ज्यांनी 2019 असेल किंवा 14 असेल ह्याच्यामध्ये त्यांनी वोटिंग केलेलं आहे, परंतु या 2024 मध्ये त्यांचं कुठेतरी नाव कट करण्यात आलेलं आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. तर तुम्ही निवडणूक आयोगाला ठामपणे एक तुमची आता सध्याला सत्ता आपण आहे, काय सांगाल साहेब? ह्या संदर्भात फक्त एवढंच सांगू इच्छितो मी त्यांना की ज्या काही लिस्ट असेल ह्या एकदम प्रॉपर वेने झालं पाहिजे, योग्य पद्धतीने झाले पाहिजे. ज्याच्यामध्ये ना जो एक आपला मूलभूत अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो काय संविधानामध्ये जो अधिकार दिलाय की आपल्याला एक मत काय करतंय की पूर्ण तुमचा इतिहास घडवतोय, तर ते प्रत्येकाचा जो अधिकार आहे हा भेटलाच पाहिजे. त्यामुळे ह्याद्वारे मी परत एकदा सांगतो, मी अपील करतोय निवडणूक आयोगाला की ह्याच्या पुढे ज्या लिस्ट असतील ह्या योग्य पद्धतीने हाताळल्या पाहिजे, जेणेकरून कुठलाही व्यक्ती त्याच्या मताच्या हक्कापासून वंचित नाही राहिला पाहिजे. ह्या बाबतीमध्ये तुम्ही लेखी पाठपुरावा करणार आहात का? हो, नक्कीच. ह्या बाबतीत मी मुख्य आयोगांना दोघांनाही एक माझं पत्र देणार आहे. मी त्यांना हीच अपील करणार आहे की सगळ्यांना मतदानाचा हक्क मिळावा, तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. एक राजकीय प्रश्न मी तुम्हाला करू इच्छितो. नवी मुंबईमध्ये अशा अनेक समस्या आहेत जे आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर का तुमच्या पार्टीकडनं जर निवडणुकीमध्ये निवडून आले तर कुठल्या तुम्ही प्रक्रिये म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हात घालणार आहात, काय सांगाल? साहेब, सगळ्यात मोठी समस्या आमची ह्या ज्या बैठी चाळ्या आहेत ना, ह्या सगळ्या बैठी चाळ्या ना ह्या इलिगल आहेत. ह्या सगळ्यांना कुठल्याच घराला ओसी नाही. तर येणाऱ्या काळामध्ये मी शासनाला एक विनंती करू इच्छितो, हे जी आमची घर आहेत ह्यांना नियमित करावी, त्यांना ओसी भेटावी. हा माझा मोठा विषय. एक मी तुम्हाला अजून एक विचारतो की या रबाळ्यामध्ये जो MIDC आहे त्या MIDC मध्ये आम्ही ग्राउंड लेवलनी जेव्हा रिपोर्टिंग केला त्या ठिकाणी आदिवासी लोक आहेत MIDC मध्ये. त्या लोकांना ते गेल्या 70-80 वर्षापासून त्या ठिकाणी राहतात. जे MIDC सुद्धा त्या वेळेला तिकडे नव्हते आणि एकंदरीत तो जो एरिया आहे वार्ड क्रमांक 19 असेल 20 असेल हा सुद्धा एरिया त्यावेळेला अस्तित्वात नव्हता. तेव्हापासून त्या ठिकाणी तिथे वास्तवात आहेत. त्यांना अजूनपर्यंत पिण्यासाठी पाणी नाहीये, लाईटी नाहीये. तर याविषयी तुमच्यापर्यंत कधी पोहोचलेला आहेत का? साहेब, अद्याप तरी हा विषय माझ्यापर्यंत कधी आला नाही आणि माझी काम करण्याची पद्धत आहे, माझ्याकडे कुठल्याही विषयाला हा मी 90% तो विषय मी निकालाच नेतो. त्यासाठी मग कुठल्याही थराला जायला चालेल, मी पाठपुरावा करतो, पालिकेला पाठपुरावा करतो, संबंधित मंत्र्यांना पाठपुरावा करतो, परंतु तो विषय निकालात चालतो. जर अशा प्रकारचा कुठला विषय असेल आणि तो माझ्यापर्यंत आला तर मी निश्चित तो विषय निकालात लागेल. आम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी याच्यासाठी सांगितलं की ते येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा पाठपुरावा करून त्या लोकांना जे पाणीपासून वंचित आहेत, ज्या संविधानिक ज्या गरजा आहेत, मूलभूत अधिकार ज्या लोकांना मिळलं पाहिजे ते कुठेतरी त्यापासून ते वंचित आहेत, याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी काम कराल ही अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपण बघून वेगवेगळ्या राजकीय लोकांच्या कडून पण या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत. त्याच पद्धतीनं अनेक ठिकाणचे आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग तुम्हाला. तोपर्यंत इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन बातम्यांसाठी आपला हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाचं आहे. धन्यवाद.